कृष्णाईच्या खानावळी तुमचं खूप खूप स्वागत. अगं किती छान साधी गोड खानावळ आहे तुमची, अगदी आपलंसं करून टाकणारी. जेवण पण खूप छान आहे. हो, काय काय मिळतं बरं इथे? तुम्ही एकदम बरोबर माणसाला प्रश्न विचारलाय. इथे मेनू कार्ड नाही मिळत, इथे मिनी सांगते. सांगू? सांग. काळजी सोड, थालीपीठ जोड. चवीची सुसाट गोळी, खुसखुशीत पुरणपोळी. हा हा हा, तुपातला गोड गोड शिरा, टेन्शन विसरा. चवीनं सजलेली, प्रेमानं भरलेली पोटभर अशी थाळी. एकावर एक 11, मूग खिचडीसाठी होणार चक्रा. झणझणीत मिसळ आणि तर्रीवाज कट. ताई एकदा खाऊन तरी बघ. तरतरी तडक आणि चहा कडक. काय पाहिजे बोला. कसलं गोड गुंडच मेनू कार्ड आहे हे. पण मला ना सगळ्यात आधी गौरीला भेटायचंय. गौरी कुठे? ताई. हा बोल मिनी. गौरी ताई, कोण आलंय बघ तुला भेटायला. कोण आलंय? अगं बघ तरी. स्वानंदी ताई. अहो मी काल म्हणलंय आणि तुम्ही आला पण मला भेटायला. खूप छान वाटलं बघा मला. तुला प्रॉमिस केलं होतं की नाही? मग यायला तर हवंच होतं. किती छान आहे ग खानावळ. तू म्हणाली होतीस त्यापेक्षा पण छान आहे. आता तर तुझ्या कृष्णाईला भेटायची उत्सुकता अजूनच वाढली आहे माझी. ती तर खूप खुश होईल तुम्हाला बघून. थांबा मी बोलवते. आई. अगं लवकर ये ग. काय ग? नमस्कार. नमस्कार. या कोण? अगं मी बोललं नव्हतं का तुला त्या स्वानंदी ताई, ज्यांनी मला रस्त्यावर त्या दिवशी वाचवलं, त्याच. हा, त्या काय या? मला तुमचे लय आभार मानायचे होते. माझ्या गौरीला किती मदत केलीत तुम्ही. अहो काय बोलताय? आपण बायकांनी एकमेकांना मदत करायला हवी की नाही? आणि गौरी, तिला कोणाच्याही मदतीची गरज नाही बरं का. सक्षम बनवलेत तुम्ही तिला. आमच्या अंशुमनला असा रडा शिकवला तिने, बघितलं ना मी. पण कृष्णाई, अहो तुमची खानावळ खरंच फार सुंदर आहे हो. खूप वर्ष चालवताय का तुम्ही? वय तर या खानावळीच्या जोरावर तर माझ्या पोरींना मोठं केलं मी. आमच्या आईने एकटीच्या जीवावर आम्हा तिन्ही बहिणींना वाढवलं. आणि ही खानावळ म्हणजे आमची चौथी बहीणच बघा. गेले 15 वर्ष झालं प्रत्येक जण आमच्या खानावळीत येतं. ताई, तुम्ही आमच्या आईच्या हातची ना मिसळ खाऊन बघा. तुम्ही का एकदा जर खाल्ली तर आयुष्यभर विसरणार नाही बघा. अर्थात खाणारच आहे मी. आणि मी ऐकलंय तुम्ही चुलीवर जेवण बनवता ना सगळं. होय तर. पण म्हणजे तुम्ही रोज चुलीवर बनवता? हा, आता चव साधायची असेल तर थोडे कष्ट घ्यावेच लागतात ना. नाही हो, पण प्रत्येक जण तुमच्यासारखा विचार करत नाही. हा किती छान आहे हे. एवढ्या लोकांचं रोज पोट भरता तुम्ही. अन्नपूर्णात अगदी. मला ना लोकांना खाऊ घालायला फार आवडतं. आणि खरं सांगू का, लोकांना खाऊ घालणं यासारखं दुसरं पुण्य नाही. वा गौरी, आई इतकं छान बोलतेय. आता तर मला तुमच्या हातचं खाऊन बघायचंच आहे. आणि मी खरं तर वही घेऊन यायला हवं होतं. तुमच्या सगळ्यात चांगल्या चांगल्या रेसिपीज लिहून घेणार आहे मी. तुम्ही शिकवाल ना? हा, शिकवीन ना तुला. माझ्या पोरीसारखी म्हणून अगं तुगं करते बरं का. तसंच म्हणा, तेच आवडेल. कृष्णाई म्हटलं की नाही मी तुम्हाला. काय म्हणशील ते शिकवेन तुला, पण आधी खाऊन जायचं बरं का. पण एका अटीवर बरं का. आठ? जर आपण सगळे एकत्र बसून खाणार असू तरच. चालेल की. ये बस. ये बाय. तुम्ही पण बसा आधी. बरं बरं बसते. करा सुरू. आवडली का? छान आहे. अहो खरंच तुम्ही असायला हवे होतात. म्हणजे एवढ्या दिवसांमध्ये ती इतकी खचून गेली होती, पण छान धाडसी निर्णय घेतला हो तिने. म्हणजे ती काकूंच्या डोळ्यात डोळे घालून असं म्हणाली की तुम्ही स्वीकारा किंवा स्वीकारू नका, पण मला या बाळाला जन्म द्यायचा आहे. एवढ्या लहान वयात एवढं मोठं धाडस सुद्धा काय नाही. तेच तर. मला आता फक्त म्हणजे काकूंच्या बाबतीत काही कळत नाहीये, कारण त्यांना यातलं काही मान्य नाहीये अजून. नाही नाही, मला मला पूर्ण कल्पना आहे की काकूची रिॲक्शन तुम्हाला खूप विचित्र आणि वेगळी वाटू शकेल. पण मला असं वाटतं की तुम्ही तिच्या बाजूने एकदा विचार करून बघा ना.
अहो खूप सोसलेली मी पहिल्यापासून. आणि आयुष्यात इतके चटके खाल्ल्यानंतर ना माणूस अशा पद्धतीने वागू शकतो. पण मला खात्री आहे थोडासा काळ गेला ना की काकू चिंगी आणि बाळ दोघांनाही मोठ्या मनाने ऍक्सेप्ट करू शकेल. हॅलो. हो ऐकलं मी. अहो आता चिंगीचा निर्णय पक्का झालाय ना, तर मला असं वाटतं आपण चिंगीला पूर्णपणे सपोर्ट करायला हवा या सगळ्यात. हो अर्थात. म्हणजे ह्याच्या पुढे आपण जे काही निर्णय घेऊ त्यात चिंगीचं हित असलंच पाहिजे. माझा चिंगी आणि तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट आहे, काळजी करू नका. बरं मला एक सांगा, कशी आहे ती आता? ठीक आहे, पण तरी म्हणावं तितकं शांत नाही झालंय तिचं मन. म्हणजे आज तर मला म्हणत होती मी आता दुसरीकडे जाऊन जॉब बघते. तिला प्लीज सांगा की वेडेपणा करू नकोस. मी परत येईपर्यंत धीर धर. एक्झॅक्टली हेच म्हणाले मी तिला. स्वानंदी मॅडम, एकदा मी आलो ना की अजिबात वाट बघायची नाही, पटापट सगळे निर्णय घेऊन टाकूया. फक्त ऐका ना, एक रिक्वेस्ट होती. बोला ना. तुम्ही एकदा अंशुमनशी पण बोलून घ्याल का? सोसायटीमध्ये हिच्यापेक्षा चांगल्या मुली मरतात माझ्यावर, म्हणून मी काय सगळ्यांना तोंडी लावायचं? तिला माहिती आहे हिचे हे सगळे प्रकार माझ्यापाशी खपवून घेतले जाणार नाही, म्हणून या थराला गेली ही मोलकरीण. काय झालं? काय नाही, अंशुमनशी बोलण्याच्या विचाराने ना एकदम चीड आली मला. सॉरी. अहो तुम्ही का सॉरी म्हणताय? सॉरी त्यांनी म्हणायला पाहिजे. एका निरागस मुलीवरती त्यांनी ही वेळ आणली. मला अशी भीती वाटते की तो कोणाच्याही नकळत चिंगीला प्रेशराईज करेल, हे मूल ठेवू नये यासाठी. काही केलं का त्यांनी परत? नाही, पण म्हणजे तसं काहीतरी होण्याची वाट का बघायची? त्याआधी जर तुम्ही बोललात त्याच्याशी तर त्याच्या वागण्याला जरब बसेल. ठीक आहे, बोलतो मी त्याच्याशी. नाही, चांगली तंबी देतो त्याला, पण आज नाही करत. उद्या साधारणपणे 7:30 वाजेपर्यंत मी फोन करतो तुम्हाला आणि मग त्याच्याशी बोलतो. नाही, त्याला कळलं पाहिजे की त्याची चूक त्यालाच निस्तरायला पाहिजे. थँक्यू राजवाडे. यू आर मोस्ट वेलकम. बरं चला, ठेवतो मी. माझे ना ते एक डिनर वेटिंग आहे. ठेवते. बाय. पिंट्या, तुझ्या हसण्यावरनं ना आजच लक्षात ते माझ्या. आधी छान वाटतं, हलकं वाटतं त्यांच्याशी बोलून. तुम्हाला माहिती आहे, मी त्यांना आता म्हणाले की तुम्हीच एकदा अंशुमनशी बोला, तर मला हो म्हणाले लगेच. हो म्हणाले ना, चला माझी चिंता दूर झाली. नाही पण आजी, आपल्याला थोडं सतर्कच राहावं लागणार आहे, कारण मला माहीत नाही अंशुमनने चिंगीला धमकवायला नको किंवा तिला प्रेशराईज करायला नको.